चंदनाच्या झाडाचे बेकायदा दहन. चंदनाचे वृक्ष तोडण्यास मनाई आहे. वन विभागाकडून अनेक अटींची पूर्तता केल्यानंतर काही प्रमाणात या वृक्षाचे दहन करण्यास परवानगी मिळू शकते. महाराष्ट्राच्या शेजारील कर्नाटक राज्यामध्ये चंदनाचे वृक्ष मोठ्या प्रमाणात आहेत व सदर वृक्षांचा व्यावसायिक वापर करणे सुलभ आहे. महाराष्ट्रात चंदनाच्या वृक्षांची व्यावसायिक स्वरूपात लागवड करण्यास शेतकरी वर्ग धजावत नाही. त्यामुळे शेताच्या बांधावर, ओढ्यांच्या किनारी, डोंगराळ भागात चंदनाची झाडे दिसून येतात. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ, मंगळवेढा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस, उत्तर, दक्षिण, अक्कलकोट, माढा, करमाळा, बार्शी या तालुक्यातील परिसरामध्ये चंदनाच्या झाडांची तोड झाल्याच्या घटना घडत आहेत. तसेच झाड पक्व झाले आहे की नाही याचा शोध घेण्याकरिता जमिनीपासून काही अंतरावर झाडाच्या खोडावरती गिरमिटने छिद्र पाडल्याच्या खुणा अनेक झाडावरती दिसून येतात. चंदन हे मौल्यवान वृक्षामध्ये गणले जाते. याचा उपयोग महिला सौंदर्य प्रसाधने, अगरबत्ती तसेच रसायनाच्या निर्मितीसाठी होतो. त्यामुळे चंदनाच्या झाडाची अवैध तोड व चोरीच्या घटना घडतात. या घटना रोखण्याकरिता वन विभाग व महसूल विभाग आणि पोलिसांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील चंदनाच्या प्रत्येक झाडांचे जिओ टॅगिंग करणे अपेक्षित आहे. परंतु या तिन्ही खात्याकडून कोणतेच प्रयत्न दिसून येत नाहीत, अशी खंत सामाजिक कार्यकर्ते पै. माऊली हेगडे यांनी व्यक्त केली आहे. राज्यकर्ते आणि शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे अपेक्षित आहे. ग्रामीण भागात पूर्वी ओढ्याजवळ चंदनाची अनेक झाडे दिसत होती, परंतु चंदनाची झाडे दुर्मिळ झाली आहेत. जे झाडे शिल्लक आहेत त्या प्रत्येक झाडाच्या खोडावरती गिरमिटने छिद्र पाडल्याचे आढळते. तसेच गेल्या काही दिवसात या ठिकाणी असणारी अनेक झाडे गायब झाली आहेत.